लोकशाही मराठीच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि माझ्यासोबत माझी सहकारी। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। सकाळचे 8 वाजता आहेत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची। कारण आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे सकाळी सकाळी पेपर वाचण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पेपर वाचणं शक्य होत नाही सकाळी सकाळी, आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। जे आघाडीचे वर्तमानपत्र आहेत त्यांच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत, ठळक बातम्या काय आहेत ते आपण या ठिकाणी दाखवत असतो। तर कारण सगळ्यात आधी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात लोकसत्ताची आजची हेडलाईन नेमकी काय आहे ते। 9 तारखेचा वायदा अशी ही हेडलाईन आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाल्यानंतरही महायुतीमधील तिढा सुटलेला नाही, त्यामुळे आता 9 तारखेला दिल्लीमध्ये जागा वाटपावर पुन्हा चर्चा होणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठकीतही कोणताच ठोस तोडगा न निघाल्याने पुन्हा एकदा 9 मार्च रोजी बैठक घेण्याचं ठरलेलं आहे। त्यामुळे त्या 2 ते 3 दिवसांमध्ये दोन्ही आघाड्यांमधील जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता आहे। तर राज्यातील विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे, कारण पण त्याच्यामध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये। त्यामुळे त्या 2 ते 3 दिवसांमध्ये आघाड्यांमधील जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता असल्याचं या बातमीमधून आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी फराह, कारण मागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय बैठकांचा धडाका सुरू आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाही। काही मतदारसंघात पक्षांमध्ये देखील मतभेद वाद असल्याचं पाहायला मिळतंय। वळूयात पुढील बातमीकडे। महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी आहे। भाजप 30 पारवर ठाम आहे, मित्र पक्षांना 12 ते 15 जागा सोडणार, अशा प्रकारची ही बातमी आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून भाजपने 30 पेक्षा अधिक जागा लढवण्याची भूमिका कायम राखली। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वाट्याला 12 ते 15 जागा येणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली। त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा हा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील जवळपास 5 जागांवर भाजप लढण्याच्या तयारीत असून त्यात हिंगोली, उत्तर पश्चिम, मुंबई, कोल्हापूर, पालघर आणि यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, हातकणंगले, रामटेक, बुलढाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळ या जागा मिळतील असं सांगितलं जात आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामती, रायगड आणि शिरूर या 3 जागा कोणत्याही परिस्थितीत पाहिजेत असल्याचं देखील माहिती समोर येते। त्यामुळे आगामी काळात या बाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार। निश्चितच, कारण सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। उगीच कार्यालयामध्ये बसवून ठेवणं बेकायदाच, ईडीनं हायकोर्टामध्ये मान्य केलं। चौकशीसाठी अधिकृत समन्स देणं बंधनकारक असल्याचं जे काही काल निर्णय झालेला होता हायकोर्टामध्ये, त्यावरून ही हेडलाईन आपण बघू शकतोय। विना चौकशी उगीच कार्यालयामध्ये बसवून ठेवणं बेकायदाच असल्याचं सांगितलेलं आहे। चौकशीसाठी अधिकृत समन्स देणं बंधनकारक आहे असं सक्त वसुली संचालनालय यानं बुधवारी उच्च न्यायालयामध्ये मान्य केलं आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाला ईडीचे वकील हितेन वेणगावकर यांनी ही माहिती दिलेली आहे। तर विना चौकशी कार्यालयामध्ये बसवून ठेवणं, कुठे जाऊ न देणं चुकीचंच आहे। मात्र ज्या क्षणाला ईडीकडून चौकशीचे अधिकृत समन्स दिलं जातं तिथून ती व्यक्ती अधिकृतरित्या यंत्रणेच्या ताब्यात असते। चौकशीसाठी समन्स दिला असेल तर त्या व्यक्तीला चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये जावं लागेल। त्याच्या आधी संबंधित प्रकरणामध्ये अन्य कोणाची चौकशी सुरू असल्यास त्या व्यक्तीला कार्यालयामध्ये थांबावं लागतं। अशा प्रकारे ईडी कार्यालयामध्ये थांबणं बेकायदा ठरत नाही, कारण आधीच्या व्यक्तीची चौकशी झाल्यानंतरच त्या व्यक्तीची चौकशी केली जाते असं ॲडव्होकेट वेणगावकर यांनी खंडपीठाला सांगितलेलं आहे। त्यामुळे उगीच कार्यालयामध्ये बसवून ठेवणं ईडीच्या हे बेकायदा असल्याचं या ठिकाणी हायकोर्टानं म्हटल्याची ही हेडलाईन आहे। आणि त्याचबरोबर ईडीनं हे मान्य केलं आहे की आपण काही लोकांना बसवून ठेवतो असं सुद्धा या बातमीमधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला। फराह, आता खरं तर अतिशय एक धक्कादायक बातमी आहे गुजरात समाचार मधली। रशियन सैन्यात फसवणूक झालेला भारतीय हा ठार झालेला आहे आणि अद्याप 7 जण त्या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळते। रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात हैदराबादमधील एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। या तरुणाला नोकरीच्या नावाखाली एजंटने फसवणूक करून रशियन सैन्यात भरती केले होते। युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात त्यांचा मृत्यू झालेला आहे। या तरुणाचे नाव अस्फान असून तो हैदराबाद येथील रहिवासी होता।
दरम्यान याआधी गुजरातमधील 23 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। एका एजंटने त्याला रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून भरती करण्यासाठी फसवले आणि नंतर त्याला लढण्यास भाग पाडले। त्याचप्रमाणे रशियाला गेलेले आणखी 7 भारतीय ही लष्करात अडकले आहेत, त्यांनाही युद्ध करण्यास भाग पाडले जात आहे। तर पंजाब आणि हरियाणातील या 7 तरुणांचा दावा आहे की त्यांना रशिया युक्रेन युद्धासाठी आमिष दाखवले जात आहे। त्यांनी भारत सरकारला आता मदतीची विनंती केली आहे, त्यामुळे सरकार यामध्ये किती हस्तक्षेप करतं, या 7 जणांपर्यंत किती मदत पोहोचते, यांना सुरक्षित भारतामध्ये आणण्यात कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच, कारण यानंतर आपण टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही बघूयात। विशिष्ट विचारसरणीची सामुग्री डाउनलोड करणं UAPA गुन्हा ठरत नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि हीच आहे टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्णय दिलाय की इंटरनेटवरून विशिष्ट विचारसरणीची सामुग्री डाउनलोड करणं हे बेकायदेशीर नाहीये आणि UAPA अंतर्गत गुन्हा ठरत नाही। दिव्यांग असलेले माजी DU प्राध्यापक GN साईबाबा आणि इतर 5 जणांना UAPAच्या 5 कठोर कलमांतर्गत दहशतवाद आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याशी संबंधित आरोपातून निर्दोष मुक्त केल्याच्या निकालामध्ये न्यायाधीश विनय जोशी आणि वाल्मिकी मेनिझेस यांच्या खंडपीठानं हे म्हटलेलं आहे। तर न्यायमूर्तींनी स्पष्ट केलंय की इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेले कम्युनिस्ट किंवा माओवादी साहित्य लिहिण्याच्या किंवा वाचण्याच्या त्यांच्या पसंतीवर लोकांना दोषी ठरवणं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन ठरतं। तर साईबाबांना 90% शारीरिक अपंगत्व आहे। बुधवारपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका झाली नव्हती आणि त्यांना निर्दोष त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा त्यांची बुधवारपर्यंत सुटका झालेली नव्हती। त्यामुळे आता GN साईबाबा यांची सुटका नेमकी कधी होणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।